बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चर्चेत आली ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांनी उभा केलेल्या पॅनलला बारामती परिसरात प्रसिद्ध असलेली गुरु शिष्याची जोडी रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी देखील कडवं आव्हान दिलेलं आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी गुरु शिष्याची जोडी रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. नमस्कार अण्णा, काय सांगाल तुम्ही अजित पवार यांच्या पॅनलला कडवं आव्हान दिलं आहे? असं असलं तरी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुमच्यापर्यंत काय आतापर्यंत निरोप वगैरे आला आहे का? आमच्याकडे लोक येतात, भेटतात, सांगतात बाबा बसूया, चर्चा करूया, तुम्ही 5 वर्ष चेअरमन राहा. असे सगळ्या तुमचे 12-13 लोक या, आमचे काय घ्यायचे, तुमची जी यादी त्याचे निवडा, 5 वर्ष तुम्ही चेअरमन राहा. आणि म्हणलं आम्हाला नको तुमचे चेअरमन वगैरे, जनतेच आहे, लोकांच्याच बसेल, त्यांच्याबरोबर राहिलं उद्या ते सांगतील तसं वागावं लागेल. आणि मी सगळ्या समाजात प्रपंचाचं वाटून करायचं का, त्यांना न करते. एकूणच अद्याप देखील तुमच्याकडून उमेदवार देखील जाहीर झाले नाहीत, अशी तुम्हाला भीती आहे का की या निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवारांना दमबाजी देखील होऊ शकते? बघा दंबाजी आम्हाला म्हणजे अनेक वर्षापासून माहिती. त्या दंबाजीत आम्ही गेलेलो आहोत. दंबाजी ते टाकले तरी आता जनता शुद्ध झाली. त्यांना चांगलं काय वाईट वाईट कळतं. हे सत्तेत असताना सुद्धा काही वेळा लोकांनी आम्हाला कौल दिलेलं आहे, आम्हाला कारभार करायची संधी दिली नाही. त्यामुळे आम्हाला तसं काय वाटत नाही. आमच्या मतदारसंघात आपल्यासोबत रंजन कुमार तावरे देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल काका, तुम्हाला या निवडणुकीमध्ये टार्गेट केलं जात आहे का? टार्गेट करायचा प्रश्न गेले 28 वर्ष मी आता माझ्या संचालक मंडळात सभासदांच्या आशीर्वादाने उभा आहे. आणि 28 वर्षात जर 5 निवडणुका झाल्या तरी 3 निवडणूक सोडली तर सगळ्या निवडणुकांमध्ये मी टार्गेट होतो. पण सभासद राजाने प्रत्येक निवडणुकीमध्ये मला अण्णांच्या पाठोपाठ मतं देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सत्ताधारी संचालक मंडळापेक्षा अधिकची मतं देऊन पाठवलेले आहेत. टार्गेट वगैरे काही नवीन नाही मला. 2007च्या निवडणुकीत तर मी एकटा होतो, त्यावेळेला पूर्ण टार्गेट केलं होतं. एकही माणूस निवडून येऊ देणार नाही अशा पद्धतीची वल्गना राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण त्यावेळी वेळेला माझे 7 लोक निवडून आले आणि मला पहिल्या क्रमांकाची लोक 26 लोकांच्यात मतं दिली लोकांनी. माझा विश्वास आहे माझ्या सभासदावर. माझा सभासद संघर्षात माझ्यावर राहिला. माझा सभासद मी चेअरमन असताना माझ्यावर राहिला आणि आत्ताही तो माझ्यावर राहील. टार्गेट वगैरे काही करून फार मोठा काही फरक पडेल असं मला वाटत नाही. जेवढं ते टार्गेट करतील तेवढी मताधिक्य वाढतं हा माझा अनुभव. अण्णा, गेली अनेक वर्षापासून निरानंदीचं प्रदूषण हा प्रमुख या ठिकाणी मुद्दा बनलेला आहे. गेल्या पंचवार्षिकला अजित पवार यांनी देखील सांगितलं माझ्या पॅनलला सत्ता द्या, मी पाणीचा प्रश्न निकाली लावतो, नाही निकाली लावला तर मी तुमच्याकडे मतं मागाय येणार नाही. याकडे कसं बघ? हा कारखान्याचा प्रश्न नाही, शासनाचा प्रश्न आहे. एवढे वर्ष ते शासनात आहे, त्या मतदारसंघातून निवडून जातात. लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही मला मत द्या, मी तुमचा प्रदूषणा प्रश्न मिटवतो. 5 वर्ष त्यांना मिटवता आलं नाही. इथं पुढे मिटणार नाही त्यांना, त्याला करायचं नाही. ते अवघड काहीच नाही. हा प्रश्न कारखान्याचा नाही, हे शासनाचा. कारण उत्तर नदीमध्ये माळेगाव कारखान्यात पाणी जात नाही. मालिकेपासून वॉल्टेजचा कारखाना, सोमेश्वर कारखाना, वॉल्टेजचा कारखाना, वॉल्टेजचं दूधचं, वॉल्टेजचं मत्स्यभांडी, तुमचा कत्तलखाना, सगळ्याच घाण पाणी येते. त्यामुळे हे काही एकट्या माळेगावची जबाबदारी असं नाही. शासनाने हे करून घेतलं पाहिजे. प्रत्येक संस्थेला शासनाने जबाबदारी धरून करून याची जबाबदारी त्यांची, हे टाळाटाळ करतात. उद्या कारखान्याच्या संदर्भात शरद पवार गटाचा एक मेळावा होत आहे, तुम्ही त्यांना बरोबर घेणार आहात का? हो का, मोठी माणसे ते आपल्यापेक्षा खूप मोठी आहेत, त्यामुळे ते घडलं असं काय नाही. एकूणच 24 तारखेला चित्र कसं असेल काय सांगा? चित्र असेल आम्ही निवडून आलेलो असणार आहे. तो शिक्षण तुम्ही पाहा. एकूणच या ठिकाणी 24 तारखेला विजय आमचाच असेल असं चंद्रराव तावरे यांनी सांगितलंय. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.